इकडे सकाळ सुटून गेलो की मला जायचं हनुमंतराच्या दर्शनासाठी. इकडे गाडीला चाबी लावली, इकडे निघालो हनुमंतराच्या मंदिरात जाण्यासाठी. हनुमंतराच्या मंदिरात पोहोचलो, हनुमंतराचं दर्शन करून घेतलं आणि इकडे निघालो मी अमृत महाराजीच्या मंदिरात जाण्यासाठी. अमृत महाराजीच्या मंदिरात पोहोचलो, पहिले अमृत महाराजीचं दर्शन करून घेतलं आणि इकडे चालू होता काकडा आरती. 5-10 मिनिटं मी काकडा आरतीमध्ये बसून गेलो आणि इकडे निघालो मी परत घरी जाण्यासाठी. घरी ना पोहोचलो तर मला मम्मीने शेतात टाकून दिलं आणि शेताच्या वाटावर अंगरीचीचं झाड दिसलं तर मी 2-4 अंगरीचीचं तोडून घेतल्या. शिवारात पोहोचल्यानंतर शिवारातली शांतता हे कुठेच नाही राहत. झाडावर बसलेल्या पक्ष्यांचा आवाज, चिमण्यांचा आवाज, हे वेगळीच मजा असते. बाबाचा डब्बा इथं लटकून झाला. इकडे मी पेटीकडे आलो. मला काही मोटर चालू, इकडे मी मोटर चालू करून दिली. इकडे 2 भागामध्ये पाणी इकडे टाकून दिलं. इकडे निघालो मी झाडं बघण्यासाठी. हे माझे 4 वर्षाचे लहान झाडं आहे. बाबा म्हणे की मी एकटा झाडाला पाणी वळतो, पण तू जा म्हणे दुर्वाची पराठी पेटून देईन म्हणून घेतली. इकडे पराठी इकडे पेटवली. माझा टायमापर्यंत जेवढे मला पराठे पेटवायचे तेवढे पेटून घेतले. इकडे वानेरावाने मी झाडावर चढलो. कोंगे मला तोडायचे होते. संत्र होते खूप वर, म्हणून इकडे मी झाडावर चढलो होतो. इकडे 2-4 संत्र तोडून घेतले. इकडे निघालो मी घरी जाण्यासाठी. आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये.